आजचा एपिसोड आपण एका वेगळ्या विषयावर करणार आहोत. म्हणजे बरं मागचे आपले 1-2 एपिसोड जे झालेले आहेत, ते एक बेसिक मुद्दे घेऊन त्याच्यावर आपण चर्चा केलेली आहे आणि व्यक्तिशः मी एक अँकर म्हणून किंवा एक भाष्यकार म्हणून त्याच्यावर भाष्य केलेलं होतं. परंतु बऱ्याच वेळा असं होतं, जर व्यापक सामाजिक प्रश्न असतील, तर त्या प्रश्नाला वाचा फोडायची असेल किंवा ते प्रश्न समजून घ्यायचे असतील, तर एकापेक्षा 2 व्यक्ती चर्चेत असतात, एकमेकांचे विचार समोर येतात. त्यावेळी आपल्याला थोडंसं त्या विषयांची ग्रॅव्हिटी असेल किंवा त्या विषयातली खोली कळते आणि त्यामुळे आज आपल्यासोबत आज हा एपिसोड हा पॉडकास्टच्या स्वरूपात सादर करताना मला आनंद होतोय आणि पहिले गेस्ट आहेत आपले आज. त्यांचं नाव आहे कृष्णा किनी. अ, खरं तर हे एच-ए-एल म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड कंपनीतून रिटायर आहेत. परंतु त्यांची एक स्वतःची अशी थिंकिंग आहे. स्वतःची अशी एक विचार करण्याची पद्धत आहे आणि एक एक या प्रश्नाला धरून मग काही माणसं जी चिंतन-मनन करत असतात, त्याच्यासोबत रिलेट करत असतात. ते मुद्दे घेऊन चर्चा करणं आणि त्या मुद्द्यांमध्ये काहीतरी व्हावं, त्या मुद्द्यांवर वेगळेपणाने विचार व्हावा अशी एक मुळात भावना असते आणि त्या भावनेला धरून ही चर्चा असेल. खरं तर आजचं जे संभाषण असेल किंवा आजची जी मुलाखत असेल ती यूथ अ, डोळ्यासमोर ठेवून आम्ही करतोय. कारण आजच्या घडीला युवकांचं भारत देश युवक देश आहे असं म्हटलं जातं. युवकांची संख्या जास्त आहेत आणि त्यामुळे युवकांना ॲड्रेस करणं, युवकांचं कॉन्ट्रिब्युशन त्याच्यामध्ये जास्त यावं, ही एक भावना त्यामागची आहे. खरं तर मागची पिढी आणि आत्ताची पिढी म्हणजे जी प्रत्यक्षात आत्ताची यूथ आहे आणि त्यांच्या नंतरची अगोदरची जी पिढी असते, त्यांच्यामध्ये प्रत्येक पिढीमध्ये एक वेगवेगळे विसंवाद असतात. म्हणजे नवीन पिढी जुन्या पिढीला दूषणं देत असते. जुनी पिढी नवीन पिढीला काही कळत नाही अशा पद्धतीची एक भावना असते. परंतु मला वाटतं जुन्या पिढीकडे एक 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 ती मॅच्युरिटी असते, की जी आपण लिगसी आहे, आपली लिगसी आहे ती मागे ठेवून जावं. आपण जे काही विचार करत होतो, ते विचार कोणत्या धर्तीवर होतोय. त्या दृष्टीने मग नवीन पिढीला मार्गदर्शन करणं हे जुन्या पिढीचं काम असतं आणि त्यामुळे आपल्या जुन्या पिढीतले एक स स एक एक व्यक्ती म्हणून आज आपल्यासोबत मिस्टर केनी हे असणार आहे. त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. तर नमस्कार नमस्कार, केनी. नमस्कार. हं. खरं तर हे करत असताना म्हणजे आपण ओकेजनली खूप मुद्दे बोलत आलेलो आहोत. हं. वेगवेगळे बोलतो. परंतु त्याला एक एक मूर्त स्वरूप म्हणजे त्याचे धागे जोडणे किंवा त्याला एका सूत्रामध्ये जोडणं असं काही बऱ्याचदा होत नाही. म्हणजे ओकेजनली बोलणं होतं. त्या गप्पा गोष्टी आहेत. गप्पा गोष्टी होतात. आज आज एका दृष्टीने मी ही संधी बघतोय, की या निमित्ताने जे आपण एवढे दिवस बोलतोय, जे आपण म्हणतोय, की आत्ताची बदलत्या परिस्थितीमध्ये अ, समाज असेल, राजकारणी असतील, शासन प्रशासन असेल, हे कशा पद्धतीने डेव्हलपमेंटच्या दृष्टीने बघतं, हे जे सामाजिक वेगवेगळे मुद्दे आहेत. फक्त सामाजिक मुद्दे नाही तर जागतिक मुद्दे देखील आहेत आणि आज अशी परिस्थिती आहे, की बऱ्याच वेळा काही ठिकाणी पॉझिटिव्ह काहीतरी गोष्टी घडताना अशा दिसतात, तर काही गोष्टी अशा घडतात, की थोडी एक काळजी वाटायला लागते, की कसं पुढे व्हायचं. तर त्या दृष्टीने आज आपण थोडी चर्चा करणार आहोत आणि पुढे जाण्याच्या अगोदर थोडं मला वाटतं तुमच्याविषयी, तुमचं बालपण कुठे गेलं? तुम्ही मग जॉबमध्ये कसं आलात? अ, ही जी वेगळेपणाने विचार करण्याची जी क्षमता तुमच्यामध्ये तयार झाली, तर त्याचं काय रिझनिंग आहे? म्हणजे हा विचार करण्याची सवय कशी लागली? तर याविषयी अगोदर सांगा, नंतर मग आपण पुढच्या मुद्द्यांवर बोलू. अ, प्रत्येक माणसाच्या ह्याच्यात हा फरक असतो. काहींचं अशाप्रमाणे विचारधारा असते, काहींची वेगळी असू शकते. तर तुम्ही 10 लोकांना बोलवलं, तर तुम्हाला 10 प्रकार आढळतील, राईट? त्याचे परिणाम कशामुळे झाले हे परिणाम, हे सांगायला गेलो, तर शाळेतले जे शिक्षक आहेत ना, त्यांची लेक्चरबाजी, हे ते आणि कोणी मित्र हे वगैरे. तर माझ्या शाळेत मी ओरिएंट हायस्कूल माहीमला होतो.
तिथे आमचं भूगोलाचे मास्तर क्लास आला की लगेच त्यांनी हे थोडं राजकीय परिस्थिती त्याच्यावर जरा हे भाषण करणं वगैरे आणि नंतर ते आटपलं की नंतर मग लगेच चला क्लासला सुरुवात होईल. तर हे असे सगळे त्यांचे जे विचार आहेत ना, असे तुमच्या मनावर हे करू शकतात. काय परिणाम करू शकतात तुम्ही. तर असंच म्हणा, ह्या याच्यामुळे माझी अशीच ही हे वाढत गेली. आणि मग सांगायचं झालं तर मी असं एकलकोंडा जेव्हा असतो किंवा रात्री झोपायला गेलो तेव्हा आहे ना, नुसती झोप होत नाही, पण मी झालेल्या दिवसभराचं हे असं आकलन करता करता झोप कधी लागून जाते ते कळत नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, की मी गप्प असतो तेव्हा काहीतरी काहूर माजलेलं असतं विचारांचं. हे असं का, तसं का, ह्याला काय कारण काय आहे, हे काय, त्याच्यामुळे ती एक सवय झाली. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं एकांतात असताना काही प्रश्न पडतात आणि ते प्रश्न करेक्ट. हां, असं म्हणा, प्रश्नांच्या करेक्ट. मुळाशी जाण्याची एक प्रक्रिया वृत्ती येते. वृत्ती एक येते. पण तुम्ही आता मुंबईचा उल्लेख केला, तर तुम्ही मूळ मुंबईचेच का म्हणजे? नाही, माझं सांगायचं झालं, माझा जन्म आंध्रमध्ये झाला. तिकडनं आम्ही भावंड आणि आई वगैरे मुंबईला आलो मामाकडे. आणि मामाने आम्हाला सगळं व्यवस्थित सांभाळलं, शिक्षण दिलं, हे झालं. माझं 10वी-11वी नंतर मी कॉलेजचं 1 वर्ष गेलं, पण घेतला ड्रॉप. आणि हे आपल्याला झेपणार नाही म्हणून मी नोकरीच्या शोधात राहावं असं विचार केला. लकीली काय झालं, नाशिकमध्ये एक फॅक्टरी त्यावेळेला व्यवस्थित हे होत होतं. यशवंतराव चव्हाण डिफेन्स फॅक्टरी, विमानाचा कारखाना काढणार आहेत, हे सगळं ऐकवत होतं वर्तमानपत्रात. तर मला त्या गोष्टीचा लाभ होईल हे मी कधी अपेक्षा केली नव्हती. पण झालं आणि लगेच ते काम पण झालं आणि मी रुजू पण झालो कॉलेजचं हे ड्रॉप घेतल्यानंतर आणि आलो. तिथे माझी ही 3rd एंट्री होती. पहिली बॅच, नंतर 2nd बॅच आणि 3rd बॅचमध्ये मी होतो. बरं, आम्ही जॉईन केलं. हे कसं होतं की एक स्टायपंडमध्ये म्हणून मिळणार आम्हाला. आम्ही रशियन एअरक्राफ्टवर काम करणार, रशियन्स असतील तिकडे. अगदी सुरुवातीचं हे होतं. अर्धी फॅक्टरी झाली होती, अर्धी फॅक्टरीचं काम चालू होतं. अशा कंडिशनमध्ये विमानाचं काम चालू करायचं आहे म्हणून ते फटाफट आपण चालू. कारण का झालं, रशियन कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे ती विमानं बॉक्सेस येऊन पडले. फर्स्ट फेज काय होती, बाहेर काढायचं, असेंबल करायची आणि सगळं टेस्टिंग वगैरे केल्यावर लगेच फ्लाईट करून एअरफोर्सला देणं हे होतं. तर त्यामुळे त्यांनी आम्हाला पटापट नाशिक रोडला ट्रेनिंग होतं 1.5 वर्षाचं. आणि ते ट्रेनिंग झाल्यावर आम्ही काही जी मंडळी आहेत की जे इलेक्ट्रिकल हे माणसं लागणार म्हणून आम्हाला पटापट ओझरला पाठवण्यात आलं आणि आमचं काम चालू झालं. तर व्हेरी नाईस, छान झालं ते काम. पण आता ज्या लेवलला हाल केलं त्यामुळे तुम्ही त्याच्या पायाभरणीत तुम्ही होतात, खुश आहात म्हणजे? हो हो हो, ठीक आहे, व्यवस्थित आहे. आम्ही भरपूर विस्लॉग्ड मच. 66ला आमचं एक काम चालू झालं. 71 वॉर तुम्हाला माहिती असेल. बरोबर. त्यावेळेला आम्ही जोरात होतो. सांगायचं झालं तर ओव्हरटाईम एवढा होता की शेजारी कुठे मुंबईला गेलो होते का विचारायचे. कारण का सकाळी 7ला गेल्यावर आम्ही 11 वाजता येतो. त्यांनी बघितलेलं नसायचं आम्हाला. दुसऱ्या दिवशी परत बघतो तर कुलूप. तर असे आम्ही दिवस काढले. ते जे तिकडे जे कामाची पद्धत वगैरे आणि मेनली रशियन्स पण बरोबर होते. त्यामुळे रशियन लोकांचा कसा अनुभव आहे, म्हणजे ते कामाच्या दृष्टीने किती अगदी म्हणजे जीव काढणारे आहेत आणि धडधाकड असल्यामुळे धडाधड काम करणारे आहेत, कळलं की नाही. आणि त्यांचं विमानाची हे मी कंपॅरिझन कशाशी करेन, तुम्ही वाफेचं इंजिन बघितलं असेल रेल्वेचं, अगदी सुरुवातीचं, कळलं की नाही. आणि नंतर आपण आता बघतो लोकोमोटिव्ह हे ते सगळं. तर वाफेचं इंजिन कसं दणकट आणि कधी असं अडून बाजूला पडलं असं नाही. वाफेचं इंजिन ते मी त्याची उपमा देईन. तर ह्यांचं प्रॉडक्ट हे असंच होतं, टफ अँड स्ट्रॉंग, कळलं की नाही.
त्यांचं रेडिओ समजा ॲक्सिडेंट झालं असं रेडिओ सेट समजा बाजूला पडलं असेल, तिकडे सुद्धा तो टॉ 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 करेल, म्हणजे रेडिओ सेट चालू आहे अशी कंडिशन. तर असं आहे. चलो, बाकी पुढे काय म्हणायचं आपल्याला? आज खऱ्या अर्थाने सध्या निवडणुका चालू आहेत. निवडणूक चालणार नाही. म्हणजे आता मी असं टीव्ही बघत असताना लक्षात आलं की महाराष्ट्रातलं मतदान हे 41 पॉईंटच्या दरम्यान एक समथिंग आहे. दुपारचे अंदाज होता तो. अ, काय मग एकंदरीत महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती किंवा एकंदरीत सामाजिक परिस्थिती काय कुठे जातोय असं वाटतं तुम्हाला आपण? हे अगदी मिश्र हे आहे. कारण काही जागा आपल्या अशा आहेत की अगदी काय म्हणतात त्याला, सगळ्या जातीचे हे सगळे लोक आहेत, कॉस्मोपॉलिटन आहे. तिकडे आपल्याला एक वेगळं हे होतं, कळलं की नाही? आणि आपली ही राजकीय परिस्थिती आपण काय काय बघितलं, काँग्रेस बघितली, शिवसेना बघितली, ह्या सगळ्यांचं आपण हे केलेलं आहे. पक्ष म्हणून कसे होते याचा थोडाफार सगळ्यांना अभ्यास आहे, कळलं की नाही? एवढ्या वर्षानंतर आपण बघितलं की एक शिवसेनेला चान्स मिळाला, मुख्यमंत्री झाले त्यांचे. बरोबर. पण त्यांचं दुर्दैव हे की मुख्यमंत्रीपदाचं जास्त वेळ त्यांना हे घेता आलं नाही. हे का झालं हे? ती स्थिती आपण नंतर नाही वाटलं ते तर हां, ते हां. त्याचं कारण आपल्याला माहित आहे. परंतु त्याचे इम्पॅक्ट तर हे नाही ना, हां. हे लोकांना राजकारण्यांवरचा किंवा राजकीय प्रक्रियांवरचा विश्वास उडाला असं वाटतं का? कारण मग ज्या अर्थी मतदान कमी होतं त्याची कारणं 2 असू शकतात. एक कारण असं असतं की लोकांचा इंटरेस्ट नाही किंवा कंटाळा. किंवा लोकांनी नाकारणं, राजकारण्यांना लोकांनी नाकारणं या पद्धतीने तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे नाही, होऊ शकतं. आपण एक स्थिर सरकार बघितले काही वर्ष, नंतर आज ही कंडिशन बघितली. आणि मला प्रेझेंट ह्याच्यावर मला बिलकुल भाष्य करायचं नाही. कारण आपण काँग्रेसच्या जमान्यांमधली माणसं होतो, चाललं होतं वगैरे. नंतर हा जो फरक आहे हा बराच मोठा फरक आहे. काँग्रेस एक ह्याच्यातली होती आणि हे अगदी विरुद्ध ह्याच्यातले. बघायचं आहे आपल्याला की जनता यांच्या मागे जाते का नाही. आता मी त्या पिढीतलं आहे, बरोबर. बघ की नाही. मी एका काँग्रेस पक्षाचं बोलत नाही आहे. आपल्याकडे पक्ष कुठले कुठले होते त्यावेळेला पण काँग्रेस होता. नंतर मग हे सगळे प्रजा समाजवादी होते. नंतर मग हे सगळे असताना डावे पण होते आपल्यासमोर. ते तुटपुंजे होते, त्यांची संख्या जास्त नव्हती, पण लढत होते. कोणाला आता केरळमध्येच आपण बघितले की तिकडे त्यांची डाव्यांची हे झाली. पण तो प्रकार संबंध देशभर करावासा किंवा करत होते पण फुलला नाही असं झालं. म्हणजेच काय, जी काँग्रेस होती त्याच्याबरोबर बाकीचे पण पक्षांची वाढ व्हायला पाहिजे ती झाली नाही असं मला वाटतं. आणि त्यामुळे काय झालं की जो एक ऑपोजिशन पार्टी स्ट्रॉंग पाहिजे ती झाली नाही. अशा कंडिशनमध्ये आता आपण हे बघितलं, BJP आलं. हा जी थोडी जरा काँग्रेसची दुर्दशा झाली आहे ती खरी नको व्हायला पाहिजे होती. एवढे वर्ष राज्य तुम्ही केलेलं, ज्यांना तुम्ही व्यवस्थित हे करायला पाहिजे होतं असं माझं नाही, पण फक्त काँग्रेसच असं नाही, म्हणजे जवळजवळ भारतातल्या सगळ्या पक्षांमध्ये अशा पद्धतीची फूट दिसते. आणि फक्त भारताचा विचार केला तर भारतातच ही परिस्थिती आहे अशी नाही. म्हणजे काही 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 राष्ट्रांमध्ये तर ग्लोबलीच हा जो ट्रेंड दिसतो. आणि त्या ट्रेंड मागची काही कारणं असू शकतात. नाही, म्हणजे आपण थोडक्यात हे बोलू. आपण राजकारणावर कधी बोलत नव्हतो, पण आता ही वेळ आली. कारण आज एव्हिडन्स समोर आले म्हणून आले तेव्हा हे राजकारण हे असं असतं हे आपल्याला आता कळायला लागलं. होतं असेल कदाचित. हे आपण खोके प्रकरण बघितलं होतं का अगोदर? खरं तसे असेल की नाही माहित नाही. नाही, आपण त्याच्यावर हे करत नाहीये, पण लोकांचा विश्वास उडतो ना तुमचा, की आज ह्या पक्षात होते आणि फार मोठ्या गोष्टी करत होते
की असं करणार, आम्ही तसं करणार. पण कुठली तरी एक गोष्ट घडते आणि एवढीची एवढी लोक दुसरा पक्ष काढून बसतात. का एवढं का? जर तुमचाच जर त्या पक्षावर विश्वास उडाला तर आमची काय हे? नाही, पण पण त्याचा इम्पॅक्ट किंवा त्याचं रिफ्लेक्शन हे कमी मतदानात झालं असं म्हणता येईल का? अ, म्हणजे मग लोकांनी नाही नाकारलं. नाही, आपण पहिल्यांदा हे बोलू हं. की लोकांवर परिणाम होणार की नाही तुमचं हे होण्याचा? हे असं होण्याचं लोकांवर परिणाम होईल ना. होऊ शकतो. कारण तुम्ही त्यांना मतान देऊनच निवडूनच आणलेलं असतं ना. आणि म्हणजे तुमचा विश्वासघात केला त्यांनी, म्हणता येईल असं? बरोबर. बरं, कारणं काय असेल ती त्यांच्याजवळ त्यांची असून दे. पण आम्ही तुमच्या राजकारणात आम्ही घुसलेलो नाही आहे. आमची वेळ, आमचं काम काय असतं? जाऊन मतदान करणं आणि तुम्ही सांगणं आम्हाला की एवढं मतदान झालं आणि आम्ही निवडून आलो. याच्या पलीकडे आम्ही तुमच्यासाठी काही करत नाही. हां, म्हणजे मला हे बघताना म्हणजे आज आपण आपला संदर्भ भारतातला किंवा महाराष्ट्रातला संदर्भ म्हणून आपण विचार करतो. हां. पण जगाच्या पातळीवर जिथं-जिथं आपण ऐकतो तिथं खऱ्या अर्थाने सत्ता असेल किंवा व्यवस्थापन असेल, हे काही असं एक त्याचं एक ज्याला श्रिंकिंग म्हणतात, की जी व्यापकता होती ती व्यापकता कमी-कमी होत गेली हां, आणि म्हणजे मग काही लोकच ऐका. सगळ्या लोकांना कंट्रोल करतात असं हो, दिसतं. मी थोडं भाष्य करायचं. हं. आपण बघितलं, आता माझ्या ह्यापासून आजपर्यंत, आता रिटायर्ड झालो आहे. आता मी मागे वळून बघितलं तर काय होतंय, मी सुपर पॉवर हा शब्द आत्ता वापरत नाही. पण आहे तोच आहे. कुठलीही फील्ड बघा, लेबर लेबर हे काय म्हणतात त्याला, लेबर फील्ड. तिथले जे कामगार नेते, त्यांनी सगळ्यांना विश्वासात घेऊन जिंदाबाद, जिंदाबाद, आम्ही तुमच्या मागण्या मान्य करायला आम्ही हे करतो, मदत करतो म्हणून त्यांना एकत्र आणणं, तसं करणं. त्यावेळेला आम्ही होते त्यांच्या मागे. पण तिथेच तुम्हाला हे पण कळलं, हे आपले जे हे करतायत, हं. आपल्याला सगळं सांगतायत. उद्या निर्णायक हा जो गोष्टी आहेत, आज आता ह्याने सांगितलं की तुम्हाला हे मिळेल, तुम्हाला ते मिळेल, तुम्हाला ते मिळणार. पण जेव्हा नेते जातात आणि आतमध्ये जाऊन येऊन नंतर मग आता हे संपलं, आपल्या मागण्या मान्य झाल्या असं सांगतात. मागण्या मान्य होताना काय काय तर आपण त्यांचं ऐकत होतो. नंतर ह्याच्या पुढे सुद्धा आपल्याला त्यांचंच ऐकावं लागतंय. तर ते सांगतात की आपण ह्या ज्या मागण्या केल्या होत्या ना, इथपर्यंत आपल्याला मिळू शकतात. ह्याच्या पुढच्या ज्या आपल्या मागण्या आहेत त्या थोडं जरा अति त्यांना वाटतायत. तर आम्ही हे जरा हे केलंय, निगोशिएशन करून थोडं हे कर, असं होतं. त्यावेळेला आपण काय असतो, आपण काही लढाईला जाऊ शकत नाही. ह्यांना आपण हे दिलेलं असतं. कळलं की नाही? आणि ते जाऊन तर सांगायचं तात्पर्य काय, की तुम्ही ज्यांना जवळ घेतलेलं आहे, तुमच्यासाठी ते लढा करतात, तुमच्यासाठी ते हे करून येतात. हे मी तुम्हाला एक लेबर लॉ ह्याचं झालं सांगितलं. कोणाचं? कामगार वर्गाचं. तिथला नेता. तर असं तुम्ही प्रत्येक गोष्टी घेतल्या ना, की सुरुवातीला ते तुमच्या मदतीला म्हणून येतात आणि त्यांचा तो एक बिझनेस, धंदा म्हणून होतो त्यांचा. कारण हे तुम्हाला पैसे देताना आहे ना, ते त्यांचं पण हेच बघत. मानधन आणि हित बघतात ते. हे असं हे प्रत्येक फील्डमध्ये झालेलं आहे. बघी मला जास्त घुसायचं नाही आहे. नाही, नाही, आपला तो मुद्दाही नाही. म्हणजे तिथल्या जशा चांगल्या बाजू असतात तशा निगेटिव्ह बाजू पण नाही, असतात. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, की चांगलं करणार मी म्हणून त्यांनी आम्हाला गोंजारून आम्हाला जवळ घेतलं आणि आम्ही तुम्हाला हे केलं, वरती उचलून धरलं आणि तुम्ही आमचे सर्वेसर्वा म्हणून आम्ही तुम्हाला हे केलं. पण मग ते टेकन फॉर ग्रांटेड घेतात का, की लोक माझ्या मागे आहेत, हं. याचा अर्थ मी काहीही करू शकतो. हां, ओके. आता असंच होतं. मी जी प्रस्तावना ठेवलेली आहे, त्याच्यात मी तिकडेच येतोय मी. नाही, म्हणजे मुळात पूर्वी पूर्वी कसं व्हायचं म्हणजे वेगवेगळ्या असे काय आता मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे, हां. इन्फ्लेशन हां, आहे. हां. परंतु पूर्वी ज्या पद्धतीने लोक रस्त्यावर उतरून
विरोध करायचे किंवा ते म्हणायचे की ही परिस्थिती आहे तर ती ॲड्रेस करा. हं. पण अलीकडे म्हणजे वेगवेगळ्या सामाजिक संस्था करायच्या म्हणजे मी मी 20 वर्ष एक डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये होतो त्यावेळी काही वेळा मी पण आंदोलनं केलेली आहेत. परंतु आत्ता म्हणजे त्यातून मी बाहेर पडल्यानंतर आता मी जे बघतो, जी आम्ही पिढी त्यावेळी बनवलेली होती, ती पुढे पिढी आता कुठेच दिसत नाही. म्हणजे त्यावेळी ती युथ पिढी होती, त्यांनी पुढे यावं, त्यांनी प्रश्न मांडावे, लोकांचे प्रश्न मांडावे. आपल्या प्रश्नांवर आवाज उठवणं हे काही चुकीचं नाही. पण ती तयार झालेली पिढी आज कुठेच दिसत नाही. आणि मग नाही मी त्यांच्या वतीने बोलणारे जे आहेत, म्हणजे हं. जसं म्हणतात, की 100 पैकी 5 हां. लोकच सगळ्यांना फिरवतायत असं दिसतं. तर ह्याचं काय कारण असावं? म्हणजे एक जो रिगरस हे असते, मागणी असते किंवा जी डेअरिंग असते, हं. की माझ्या मागण्या म्हणजे हक्काची जाणीव असते, तीच आता कुठेतरी म्हणजे शॅडो झाली आहे असं वाटतं का तुम्हाला? अं, विश्वास उडाला हे मी सांगू शकतो तुम्हाला. पण हं, एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे, की आपण सामान्य माणसं आहेत ना, हं, तुम्हाला जे प्रॉब्लेम्स वाटतात त्याच्यासाठी तुम्हाला झगडायचं असेल, हं, आपण साधं उदाहरण घेऊ. एक समजा एक सोसायटी आहे. हं, तिकडे पाण्याचं त्रास आहे किंवा लाईट बिलचा त्रास आहे. तुम्हाला जाऊन इकडे हे करायचं आहे. कळलं की नाही? हं. तुम्ही स्वतः जरी हा विषय घेतला आणि जाऊन तिकडे भांडत बसला असेल ना, तर तुम्हाला टोलेबाजी केली जाते. सहजासहजी समजा आपण एका गल्लीमधले 100 फ्लॅट्स आहेत त्यांचं काम कलेक्टरकडे जाऊन करायचं आहे. ऐकलं जात नाही. कळलं की नाही? मग ऐकलं जात नाही की मग तुम्हाला कोणाला तरी पकडावं लागतं आणि मग लाल झेंडा घेऊन तुम्हाला ते कलेक्टरपाशी जाऊन तुम्ही जाऊन तिकडे निदर्शनं करणार, हे करणार. मी हे एक उदाहरण म्हणून देतो. तर असा काही प्रॉब्लेम झाला ना, की तुम्हाला आहे ना, स्वतःच्या हिमतीवर नाही करता येत. तुम्हाला ही अशी माणसं जमवावी लागतात. मग त्यांचा एक नेता जमवावा लागतो. मग नेता तो सांगेल त्याप्रमाणे आपण सगळं करणार. जेव्हा आपण नेत्याला बोलवतो, तर नेता म्हणतो काय? की आहे मी तुमचं हे करतो. आपल्याला करावं लागणार काय? निदर्शनं करावी लागणार. घोषणा द्याव्या लागणार. हो की नाही? जर आमचं काम नाही झालं, तर तुम्ही हटा. कलेक्टरला आपण हे करू. हो की नाही? असे नेते आणि त्याला आपण विश्वासात घेतो आपण. तिथे कारण का? जे एवढ्या लोकांकडनं होणार नाही होत नाहीये म्हणून कळलं आपल्याला. तर ही पद्धत आहे, ही आपल्याला मागे पुढे येता कळली, की कामगार चळवळ ने थोडं जरा आपण ह्याला हे करू शकतो, नमवू शकतो. पण एकटे-दुकटे तुम्ही करू शकत. पण एवढे एवढे सगळे मुद्दे असताना म्हणजे एक तर आपण अपेक्षा करू शकतो, की जी नव्या दमाची पिढी आहे, त्या नव्या दमाच्या पिढीने या मुद्द्यांवर बोलणं, या मुद्द्यांवर कारण त्यांचे पण ते मुद्दे आहेत. म्हणजे आता रोजगाराचा मुद्दा हा युवकांचा तरुण पिढीचा मुद्दा आहे किंवा आता ज्या पद्धतीची महागाई वाढते त्याच्यावर त्यांचं भवितव्य अवलंबून आहे. तर ही जी पॅसिव्ह मोडमध्ये गेलेली जी पिढी आहे, ती पिढी समोर येण्यासाठी किंवा त्या पिढीला तुम्ही काय संबोधित कराल? अ, नाही मला हे वाटतं, की आमच्या पिढीने हे केलं हं, आणि तसं तुम्ही पण करा. हं. असं सांगणं पण बरोबर आहे. बरोबर नाही. म्हणून मी ते हितगुज शब्द वापरतो, हां. की मी त्यांना सल्ला देत नाहीये. हं. कारण लोकं सल्ला ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. हां, तर मगाशी आपण बोलत होतो, की युवक अ, या सगळ्या मुद्द्यांवर व्यक्त होताना दिसत नाही किंवा युवकांची मतं किंवा त्यांची भूमिका काय, हे समोर येत नाही. म्हणजे पूर्वी कसे विद्यार्थी संघटना असायच्या किंवा वेगवेगळ्या संस्था असायच्या. हे लोकं त्यावेळी एक आपला आवाज उठवत होते. पण तो आज त्या पद्धतीची संघटना म्हणा किंवा त्या पद्धतीचा एक त्या पद्धतीची भूमिका समोर येताना दिसत नाही. त्यामुळे युवकांना तुम्ही काय सांगाल? कारण म्हणजे एक एक जुन्या पिढीतले जाणते व्यक्ती म्हणून नवीन युवकांनी कसं बघावं या सगळ्या प्रक्रियेकडे? हं. मान्य आहे. एक गोष्ट आपण हे करायला पाहिजे, मान्य करायला पाहिजे, की तुम्ही जे अनुभवलं, हं. ते ह्यांनी पण अनुभवायला पाहिजे. हे गरज नाही. आपण हे करू. कारण त्याला कारण काय माहिती आहे का? काल सूर्यास्त असा होता,
आज कसं आहे आपल्याला माहीत नाही. उदय कसा झाला आणि सूर्यास्त कसा झाला. कळलं नाही. आज थोडं जरा वादळ असेल किंवा हे असेल तर गोष्ट तशी आहे की त्या ह्याच्यामुळे ना त्यांची जी वाटचाल आहे ना ती आपल्यासारखीच असेल काय असं सांगता येत नाही. बदल तर तो आपण बदल झाला आहे समजू शकतो आणि तो बदल तसा होणार. आपण त्याला हे करू शकत नाही. आपला आता हा प्रयत्न चाललाय. आपलं काम काय आहे हे मी मुलांना पण घरी सांगून ठेवलेलं की आम्ही तुम्हाला इथपर्यंत वाढवलेलं आहे. कळलं की नाही. आता तुमचं वय असं झालेलं आहे की वाईट आणि चांगल्या गोष्टी ह्या तुम्हाला तुमच्या स्वतःला कळू शकतात. कळलं की नाही. मी काय करतोय वाईट तर ह्याचे परिणाम कळेल, चांगलं चांगलं होईल तुझं. तर आता आपण जेव्हा युवा म्हणतो आणि युवा पिढीचा पण गोष्टी करतोय तर ती कुठलीही ती पिढी शाळा झाली आणि नंतर नोकरीला पण लागलेत आणि आता आपण म्हणतोय की त्यांनी विरोध करायला पाहिजे असं ह्याचा त्याचा. नाही, किमान आपलं हां. तर तो जो विरोध आहे ना त्यांची जी वाटचाल कशी झाली त्याच्यावर अवलंबून आहे किंवा त्यांचं नर्चरिंग कसं झालं त्याच्यावर. हां त्याच्यावर अवलंबून आहे. कारण गोष्ट काय आहे माहिती आहे का, एक 100 वर्षापूर्वी एवढा रिचनेस नव्हता कुटुंबामध्ये. आज झालं काय, मी बघितलेलं आहे. आमच्या वेळेला आहे ना तो रिचनेस वाढताना आम्हाला कळला तो. आपण युवक बघितलेत, एक कोक एक हे म्हणजे एक टाइमपास व्हायला त्याच्या अगोदर आपल्याला काही गोष्ट आमच्या वेळेला काय होतं म्हणजे त्याच्याही अगोदर एक चहाचा कप किती ₹2 किंवा ₹3 किंवा ₹4 मॅक्झिमम. पण नंतरची आलेली पिढी आहे ना ती ₹10 ₹20चा कोकच पाहिजे त्यांना. वरती सिगरेट असेल तर आपण तिथे घ्यायची गरज नाही आहे. व्यसन प्रत्येक पिढीमध्ये व्यसन आहे. फक्त मी सांगायचं तात्पर्य काय आहे की ती पिढी चहा पित होती टाइमपास म्हणून त्याला. आत्ताची ही पिढी कोक पिते. मी तिकडे पण विरोध करणार का? नाही, तो विरोध म्हणजे त्यांच्या सवयी म्हणजे नाही नाही हे माझं एकदम सांगायचं तात्पर्य काय की जो ग्राफ यांना वाढत गेलेला आहे. कारण आपला काळ होता सामान्य माणसाची आपण गोष्ट करतोय. बरोबर. चहा पण पित होतो. पण यांचा टाइमपास म्हणून कोक लागतो. नाही, कदाचित तो एक मल्टीकल्चर म्हणजे कल्चरच बदलत गेले. सुरुवातीला काही कल्चर्स होती किंवा मी एक सांगू इच्छितो तुम्हाला, जेव्हा ही गरिबी श्रीमंतीच्या गोष्टीविषयी होतात ना माझ्याकडे झालेले आहेत म्हणून मी सांगतो तुम्हाला. तर वडिलांना कदाचित कधी कधी हे उत्तर मिळतं, तुमच्याला तुमचं नशीब, तुम्ही तसे दिवस काढले. अच्छा. आलं लक्षात. हे उत्तर जर मला उत्तर मिळाल्याचे वगैरे नाही मिळाल्याची ती गोष्ट नका करू. पण हे माझ्याच डोक्यातनं आलेलं आहे की त्यांनी जर असं म्हटलं तर तुम्ही का म्हणजे मग हे हिचकूज वगैरे सगळं आपलं बाजूला ठेवावं लागेल आपल्याला. आलं का लक्षात. त्यांनी सरळ आपल्याला काय सांगितलं की आमचं तकदीर, तुमचं नशीब. नाही नाही, मी अजून एका वेगळा विचार करतो. म्हणजे लहान असताना बऱ्याचदा जे आपली इंडियन कल्चरमध्ये एक जॉईंट फॅमिली असायची आणि हे नर्चरिंग आजी असेल आजोबा असेल यांच्याकडे मुलं जास्त वेळ असायची. म्हणजे जर आई वडील कामाला जात होते तेव्हा आणि त्यावेळी एक नर्चरिंगची एक पद्धत होती. म्हणजे आजोबा गोष्टी सांगायचे, म्हणजे इसाप नीती असेल, एक सिम्बॉलिक हे काही गोष्टी घेऊन त्यांना चांगलं काय वाईट काय हे समजून दिलं जायचं. आत्ता न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये ती म्हणजे आजोबा आता नाहीच आहेत फॅमिलीमध्ये. म्हणजे बऱ्याचशा शहरी वातावरणात आज आजोबा किंवा आजोबांनी काही सांगणं ही काही किंवा पूर्वी चांदोबा असेल इसाप नीती असेल ही हे जी नर्चरिंगची मेथोडॉलॉजीज होती किंवा गेम्स असायचे म्हणजे स्थानिक पातळीवरचे गेम्स असायचे. तर ती मेथोडॉलॉजी जी होती ती मेथोडॉलॉजीच आता कुठेतरी डिसॅपियर झाली आणि मग जागतिकीकरणामुळे मग जे नवीन हे आले त्याचा भरपूर आहे. हा त्याचा परिणाम तर नाही हा असं हे कारण असून सुद्धा आज आपण गोष्ट करतोय की यांना समजून सांगायची.
नाही, ही आता गरज भासते. म्हणजे हां. म्हणजे जसं हं. आमच्या आजोबा आजीने किंवा वडीलधाऱ्या माणसांनी नाही, जसं हे त्यांना केलं. त्यांना तसं सांगून ते ऐकत नाही. आलं का लक्षात? पण एवढं नक्की म्हणून आज आपण बसलेलो आहे. आपणच आता आपलं ह्या प्रश्नाला आपणच उत्तर दिलं, की काळ बदलला. मला वाटतं मी काहीतरी सूर्योदय आणि सूर्यास्त वगैरे जे बोललो ना, त्यातला प्रकार आहे तो, की दिवस दिवस सॉरी. बदलतात, कळलं की नाही? त्याप्रमाणे हे कल्चर पण बदललं जातं. अ, आपल्या वेळेला आता बघा, वर्तमानपत्र होतं, त्याच्यानंतर रेडिओ होता, मग त्याचंच हे कोणी घेतलं? टीव्हीने घेतलं, नंतर मग मोबाईल आले. हे सगळे जे आलेले प्रकार आहेत आणि आत्ता येऊ काय घालतंय आपल्याला? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे आपली पण गरज नाहीये. नाही, पण तर म्हणजे हां, आपण आता हे बोलताना का बोलतोय पण? हे सगळं असून सुद्धा आपल्याला ह्या मुलांना सांगण्याची गरज आहे आणि ते कसं सांगायचं आणि त्यांच्या मनावर बिंबवून त्यांना कसं कॉशन म्हणजे की कसं आहे, पुढे हां, प्रवाहाच्या हां, प्रवाहाकडे कसं आणावं हे. हां. म्हणजे कारण आपण जी बघितलेली वाईट परिस्थिती ती येऊ घालते आहे. म्हणून आपण आज बसलोय आणि बोलतोय. इथे मला परत सांगावसं वाटतं, मी जे बोललो ना, की मी विचार करत बसतो. तिथे मी हा पण विचार केला. माझा जन्म 1943चा. त्या 2 वर्षानंतर ॲटॉमिक हे झालं काय? न्यूक्लिअर अटॅक झाला जपानवर. जपान. हं. तेव्हा मला अक्कल नव्हती. पण एक थोडं-थोडं आठवतंय, की मी कॉलेजमध्ये आहे ना, पोद्दार कॉलेज आमच्या शेजारी. तिथे दर शनिवार, रविवारी असं एक पिक्चर्स वगैरे त्यावेळेला काय होत होतं ते न्यूक्लिअरचं हे दाखवलं जायचं. हे काय, ते काय आणि कसं न्यूक्लिअर विघटन वगैरे कसं आणि कसं त्याचं हे. तर सांगायचं का इथेच आपण विस्तृत बोलू, की सगळी जनतेमध्ये आहेत ना, कोणी शोध लावतं. तुमचा टीव्ही झाला, मोबाईल झाला, हे झालं. ह्याचबरोबर पॅरलली ह्या गोष्टी पण होतात. कुठल्या? विनाशाच्या. नाही, पण तोच आणखी एक मुद्दा त्याच्याकडे यायचं होतं खरं तर मला. अ, जगाच्या पातळीवरच हां, म्हणजे खूप देश आहेत, परंतु आत्ता जे जे दिसतं ना, एक ठराविक देश, म्हणजे मग त्यांचं संघटन असो किंवा अ, एक एक त्यांची ताकद असो, हं, पण एक दिसतं की जगाच्या पातळीवर काही लोकच, म्हणजे जसं आता जर बोलायचं झालं तर अमेरिका सारखे एक डॉमिनंट प्रेझेन्स दिसतो. हं, चायना एक डॉमिनंट प्रेझेन्स दिसतो. रशिया एक डॉमिनंटली हं. या सगळ्या प्रक्रियेवर बाकीच्या देशांसोबत किंवा एकंदरीत जागतिक घडामोडींवर एक डॉमिनन्स हां. आणण्याचा प्रयत्न करतात. हं. त्यामुळे असं वाटतं का की मग हे ठराविक 4-5 माणसं, 100पैकी आपण म्हणू 4-5च माणसं सगळं हलवतात, सगळे सूत्र त्यांच्याकडेच आहेत, असं म्हणता येईल का? नाही, नाही. त्या ज्या गोष्टी झाल्या आहेत आपण बघतोय, ही डिफरंट राष्ट्र, हो की नाही? तिथे ती चढाओढ आहे. मी सुरुवात करतो त्या कामगार चळवळीच्या नेत्यापासून. कळलं की नाही? त्यांनी तुम्हाला आला आणि तुम्हाला त्यांनी मदत करतो म्हणून केलं. पण ती मदत करतोय ती चिरस्थायी झाली नाही. त्यांनी त्याचा हे बघितलं काय? स्वार्थ बघितला. आणि नंतर तुम्ही बघितलं, हां, अरे तो कामगार नेता, त्याला तो कोलिजम इमारत आहे त्याची. म्हणजे दॅट वॉज हिज बिझनेस ऑल्सो. तर तर ह्या सगळ्या माणसांचं हे सुपर पॉवर बनतायत. त्याच्यात काही ना काही हेतू आहे त्यांचा, जो भरपूर पुंजी गोळा केली आहे. तर हां, हे आत्ता आपण ही जी युवा पिढीच्या मनावर आहे ना, कदाचित आपल्या पण होतं असेल त्यावेळेला, पण दोन्हीमधला फरक भरपूर आहे. त्यावेळेला तुम्ही 100ची नोट बघितली की हपापून जायची. कळलं की नाही? आज ह्यांना लाख नाही करोडोच्या गोष्टी करतात हे लोकं. नाही, म्हणजे त्यावेळची परिस्थिती आणि हां, आताची हां, परिस्थिती हां. ओळखली म्हणजे. म्हणणं म्हणजे माझं सांगण्याची पद्धत तीच आहे, की दिवस बदलले. मी चहा आणि कोकच्या गोष्टी केल्या. कळलं की नाही? त्यामुळे आहे ना,
तुम्ही जर त्यांना कोकवरनं चहावर आणायचा प्रयत्न केला तर जमणार नाही. पण मला वाटतं की मग आता या युवकांना म्हणजे मी एक एक जी मी कायम म्हणतोय की जुन्या पिढी आणि नवीन पिढी यांच्यामधलं जर समन्वय साधायचं असलं ते कंपॅनियनशिप लागते. म्हणजे तुम्ही वयाचा किंवा ज्येष्ठतेचा आधार घेऊन तुम्ही त्यांच्यावर जबरदस्ती नाही हे आहे किंवा मी सांगतो ते कसं, नाही, नाही. तर ती एक मैत्री म्हणण्यापेक्षा कंपॅनियनशिपचा जो अप्रोच घेऊन काय करायला वाटतं. म्हणजे जसं आज काही ठिकाणी असं म्हणतात की काही ठिकाणी तरुण हा मोटिवेशन देणारे जे स्पीकर असतात, इन्फ्लुएन्सर ज्याला म्हणतो आपण, हं. त्यांच्या भाषणाने खूप असं हे होतं, ताबडतोब हे होतात. आणि आता टीव्ही किंवा माध्यमं पण असं सांगतात, म्हणजे बऱ्याचदा एक येतात, म्हणजे बऱ्याचदा जाहिराती अशा येतात की तुम्ही या माझ्याकडे अर्धा तासाचं किंवा 3 तासाचं माझं वर्कशॉप घ्या, मी तुमचं जीवन बदलून टाकतो. हे 3 तासात जीवन म्हणजे आपला संघर्ष 25-30 वर्ष जीवन उभं करायला लागला, त्याच्यानंतरचा संघर्ष होता. पण आज ही जी प्रक्रिया चाललेली आहे त्याच्यामध्ये मग युवक जातात आणि मग त्यातनं मग जर त्यांना यश नाही आलं तर परत एक निगेटिव्हिझम किंवा त्यांचं एक हां. मानसिक दबावाखाली जातात. तर त्यासाठी जुन्या पिढीने काय करायला पाहिजे, नवीन पिढी काय करते याचा विचार करण्यापेक्षा आत्ता आपण जे म्हणजे आ, जाणारी आपण पिढी आहे त्यांनी काय करायला पाहिजे. आपण सगळं जुन्या पिढीवरच हे करतोय. तर ह्याच्यासाठी एक माझा विचार असा आहे, आपण जुन्या पिढीचे लोकं त्यांना जरा गोंजारून समजावण्याचा प्रयत्न करतोय आपण, राईट? तर समजावण्याचा प्रयत्न करताना आपण त्यांना तसं नको करू, असं नको करू म्हणण्यापेक्षा पुढे काय होणार आहे ते त्यांच्या डोक्यावर बिंबवलं तर अं, कारण त्यांना हे सांगायचं गरज आहे की जे आम्ही बघितलं आहे ना, हे एक सायकल आहे, साईन वेव्ह आहे. पहिले फार चांगले दिवस आलेत, वाईट दिवस येणार आहेत. त्याच्यातनं सगळ्यांचा नायनाट होणार आहे. परत तुम्हाला हे लढाई करून तुम्हाला परत वरती यावं लागेल असं झालेलं आहे. आणि तर त्याची पण तयारी ठेवा. मी आजकाल बोलताना एक बोलतो, मी मुलांना सांगतो, मी शक्यतो सामान्य माणसासारखं जगायला शिका. तुम्ही असामान्य व्हाल. अंबानी वगैरे सगळे आपण ऐकतोय, पण ही माणसं बघा जरा. अंबानीचं उदाहरण माझ्यासमोर पण आहे. आम्ही बघितलेली ती अंबानीची फॅमिली मुंबईमध्ये आम्ही बघितलेली आहे. यू वोंट बिलीव्ह, पेपरच्या ज्या पिशव्या आहेत ना, ते करून यांच्याकडे रद्दीमधले पेपर्सची पिशव्या करून हे लोक घेत होते आणि ते विकून ही मोठी झालेली आहेत लोक. यू वोंट बिलीव्ह. पण तशा परिस्थितीत त्यांनी हे केलेलं. विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा. कदाचित काहीतरी डल्ला मारला असेल, तुम्ही म्हणाल की याच्याने काय होणार आहे, मोठा कधी हात मारला असेल, असू शकतं. असे जे एकदम घपकन जे श्रीमंत होतात ना, होऊ शकतात. पण आपण कोणाला हा सल्ला देणार नाही. तिच्यात आपण सांगायचं तात्पर्य काय आहे की कष्ट करून हे करायचं, जगायचं. तर विषय कुठला आला, तो सामान्य. तर सामान्य माणसासारखं तुम्हाला बेसिकली जगायला पाहिजे. आणि ते एकदा तुम्ही जगायचं शिकलात ना, की उद्या तुम्ही असामान्य झाला ना, फार उंचीवर गेलात, तरी तुम्ही हा एक एक्सपिरियन्स घेतला असल्यामुळे ना, तुम्हाला तिथे पण ती हे तुमच्या तारतम्य ठेवता येईल. आलं लक्षात? तर असं आहे. आपण थोडक्यात पहिल्यांदा आपण हे करू की नवी पिढी अशी आहे, जुनी पिढी अशी आहे, असं वाद घालण्यात अर्थ नाही. त्यांना त्यांच्याप्रमाणे जगून दे. फक्त त्यांना सांगायचं की आम्ही अशा हल्लीचे दिवस काढले, असे पण झालो. ज्यांनी विचार केला नाही सामान्यतेचा, ते गडगडले उच्च पदावर जाऊन सुद्धा. तर हे एक हे असतं. मी असं म्हणत नाही, पोटभर जेवणानं मी हे म्हणणार नाही की 2 पोळी कमी खायचं पण शिका. की का? कारण कधी वेळ आली, उपासमार हे आली, काय म्हणतात, दुष्काळ आला, तर टॉलरेट करण्याची कळ की नाही. तर म्हणजे तुम्हाला त्यावेळेला पण जगता यायला पाहिजे, हे असं आपल्याला ह्यांना सांगावं लागेल. कळ की नाही. आपला हेतू काय आहे?
की हे जे चाललंय ना, ते पीसफुली चालायला पाहिजे. कारण येणारा काळ आपल्याला माहिती आहे. अगदी कठीण आहे. कर्दन काळाचे कठीण आहे. कठीण आहे. अ, आणि कदाचित आपण हे त्यांच्यासमोर घालून दिलं आणि आपण नसू त्यावेळेला, कदाचित त्यांना ती आठवण येईल. नाही, हा प्रयत्न तो हां, हाच आहे. म्हणजे हां. आज आपण जर राईट? हां. तर करेक्ट. म्हणजे आपण ऑन द लाईन बरोबर आहोत. तर आपल्याला काय करायचंय? आपलं काम करायचंय, कळलं की नाही? आज ते कदाचित ते तुम्हाला तुमच्यासमोर हो म्हणणार नाही. पण त्यांच्या मेमरीमध्ये जाऊन बसलंय ते. जेव्हा तशी त्यावेळेला वेळ येईल, 100% त्यांना आठवण येईल. तर याच नोटवर म्हणजे खरं तर हा सुरुवातीचा आपला प्रयत्न आहे की थोडं अ, आत्ताच्या परिस्थितीला धरून थोडं एक विचारमंथन करणं गरजेचं होतं, म्हणून हा प्रायमरी म्हणजे ज्याला प्राथमिक प्रयत्न आहे असं मला वाटतं. अजून आपण या विषयांवर वेगवेगळ्या विषयांवर बोलणार आहोत, परंतु बोलण्यासाठी काही विषय लागतात. जर ज्याने हा व्हिडिओ बघितला त्यांना जर काही विषय सुचले किंवा त्याच्यावर काय आणखी नवीन एक्सप्लोरेशन करावं असं वाटलं तर कमेंटमध्ये लिहा, म्हणजे त्याच्यावर परत आम्ही बसून थोडी चर्चा करू. खरं तर ही प्रक्रिया, आज हा पहिला एपिसोड आहे, अजून काही एपिसोड होतील, ती चर्चा एक होईल. आज आम्ही देखील एक नवीन प्रयत्न करतोय आणि तो प्रयत्न जर तुम्ही बघितला, तो जर त्याला जर तुम्ही पाठिंबा दिला तर आणखीन हा प्रयत्न सक्सेसफुल होऊ शकतो. अजून वेगवेगळ्या विषयांवर आम्ही चर्चा करू इच्छितोय, तशी तयारी चालू आहे. पण आज ज्याला म्हणतात की कुठेतरी सुरुवात करावी, कुठेतरी आपल्याला जे वाटतं ते म्हणणं नोंद करून ठेवावं. कारण आजकाल लिहून, पूर्वी लिखाणाच्या माध्यमातून काही आठवणी किंवा इतिहास लिहायचो, आज ग्रंथ व्हायचे. ग्रंथ व्हायचे. आज वाचण्याची किंवा लिहिण्याची लोकांची सवय राहिलेली नाही आहे आणि त्यामुळे थोडासा हा ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपाचा हा प्रयत्न आमचा आहे. लवकरच परत एकदा अशीच एक चर्चा घेऊन तुमच्यासमोर येऊ. आजची चर्चा आपल्याला कशी वाटली या संदर्भात ते कमेंटमध्ये लिहा आणि जे आवडलं तेही लिहा, नाही आवडलं तेही लिहा. कारण असं नसतं की आम्ही जे म्हणतोय किंवा आम्ही जो विचार करतोय तो कदाचित बरोबर असेल. त्याला वेगवेगळे कंगोरे असू शकतात आणि ते कंगोरे समोर येणं गरजेचं आहे. कदाचित तुमच्या कमेंट्स किंवा तुमचे जे विचार आहेत ते कदाचित पुढच्या चर्चेमध्ये आपल्याला फ्रुटफुल बरोबर. ठरू शकतील किंवा ते मुद्दे होऊ शकतील. करेक्ट. हा विषय आपला असाच आहे की बसून समोरच्याचं ऐकायचं, त्याला आपण हे करायचं आणि त्याच्यातनं तर थोडी दिशा दिशा आपल्याला हे होते. राईट? हो. तर आजच्या आपण ह्या चर्चेसाठी तुम्ही वेळ दिलात, हे आपण दोघेही शिकतोय करेक्ट. त्या अर्थाने. आणि मला वाटतं अशीच काही आणखीन एपिसोड आपण चर्चा करूया आणि जरूर, आणि जरूर. काही मुद्दे जे ते खरं काही स्पेसिफिक विषय घेऊन आपण करू शकतो. आज थोडा हा प्रयत्न होता की आपल्याला जमतं का, हाच एक प्रयत्न आरंभ. आहे. आरंभ कुठेतरी सुरुवात करा, कारण आपण बोलत होतो बरेच दिवस, कुठेतरी सुरुवात करावी म्हणून हा सगळा प्रयत्न होता. मला वाटतं जे बघतील, जे प्रेक्षक असतील, बघतील, जरूर त्यांचं कळवावं. त्यांनी आपल्या कमेंट्स कराव्यात आणि ही जर चर्चा आवडली असेल तर मग सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन एपिसोड किंवा नवीन चर्चा ज्यावेळी येईल त्यावेळी आपल्याला कळेल. आमचा एक असा विचार आहे की एक तर काही गोष्टी लाईव्ह स्वरूपात पण करावं, परंतु आत्ता साधनं आणि सोयी म्हणजे व्यवस्थांच्या दृष्टीने आता थोडा प्रयत्न चालू आहे. त्या व्यवस्था झाल्या की काही गोष्टी लाईव्ह स्वरूपात आणि मग काही वेगवेगळे लोक, जसं आता केनी जसं आपले विचार मांडले तसेच आणखीन आम्ही दोघेजण काही इतर लोकांशी पण बोलू आणि तो एक प्रयत्न असणार आहे. तर आजच्या ह्या एपिसोडसाठी आम्ही इथंच थांबतो. परतच्या याच्यासाठी भेटू. तोपर्यंत नमस्कार.